इंटरनॅशनल वुमन्स डेचे सगळ्यांत परबीं आयज सकाळी आम्ही म्हापशा फुलराणीचे रजिस्ट्रेशन केले आणि वुमन्स डेचे सेलिब्रेशन केले. जसे जसे इलेक्शन लागीं पावता तसे तसे गोयचे इश्यू तापता आणि तसोच एक जो इश्यू फाटली खूब वर्सां गोंयांत तापता आणि चलता तो म्हणजे टॅक्सी आणि तेजे रिलेटेड सगळे जे कितें पॉलिटिकल इश्यूज आसा ना कशे हे सरकार आमकां त्रास करता तेजे रिलेटेड आमचो प्रेसिडेंट आणि उत्तर गोंयचो आमचो कॅन्डिडेट मनोज परब तुमकां ब्रीफ करता. आता फाटी 3-4 दीस जाले तुम्ही पळयता स्ट्रीट गव्हर्नराचो इश्यू हो गोंयांत तापलेलो आसा आणि सगळे टॅक्सीकार भावां मदीं एक भंय निर्माण जाला आणि तांकां त्रास दिवप हे सरकाराच्या सायडींच्यान चालू जाल्ले आहा. आता हो स्ट्रीट गव्हर्नराचो इश्यू कितें मेन म्हटल्यार आता प्रॉब्लेम कितें जाला तांकां. स्ट्रीट गव्हर्नर लायता म्हणून तो इश्यू न्हू. स्ट्रीट गव्हर्नर जे कंपनीन लायले ते कंपनी बंद जाला हो इश्यू जाल्लो. तुम्ही जाणा हेच्या पयलीं जेन्ना आझाद मैदानाचेर व्हडले प्रोटेस्ट जाल्ले स्पीड गव्हर्नर नाका म्हणून आणि तरी आसतना मागीर तो सरकारान स्पीड गव्हर्नर लायले. जेन्ना लायले तेन्ना थोड्या कंपनीक ऑथोरायज केल्ले तेंच्यांनी ते स्पीड गव्हर्नर लावपाक आणि ते मागीर तांकां फिटमेंट सर्टिफिकेट दिताली की तुमकां स्पीड गव्हर्नर आमी फिट केला म्हणून टॅक्सीक आणि तेजी स्पीड आसली ती 80 किलोमीटर पर आवर ही मॅक्झिमम स्पीड तितून आसली. आता हे जाले आसतना आता कितें जाला की आरटीओ मदींच गाडयो आडयतात आणि चेकिंग करतात की तुमच्या गाडयेक स्पीड गव्हर्नर आसा काय ना आणि स्पीड गव्हर्नर जर ना जाल्यार तांकां फायन दितात. 10,000 रुपयाची फायन सध्या तांकां पडटा. आयज गोंयचे टॅक्सीकार जर आमी पळोवपाक गेले जाल्यार गोंयच्या टॅक्सीकारांक सगळ्या राजकारण्यांनी सगळ्या पॉलिटिकल पार्ट्यांनी फटयल्ल्या. हेच्या पयलीं जे पॉलिटिकल पार्टी तेंच्या कडेन राजकारण केला सगळ्यांनी तांकां फटयल्ल्या. स्पीड गव्हर्नर तांकां लायले आणि थोड्यांचो प्रॉब्लेम असो जालो की एक कंपनी आसा जेमिनी म्हणून हे जेमिनी म्हणून कंपनीचे जे स्पीड गव्हर्नर तेंच्यांनी फिटमेंट सर्टिफिकेट दिले तेंच्यान तांकां स्पीड गव्हर्नर लावपूच ना. तांकां सांगले की स्पीड गव्हर्नर जेन्ना स्टॉकान येतले तेन्ना लायतले म्हणून आणि हे जाले आसतना सुद्धा आरटीओ तेंची गाडी पासिंग केली फक्त त्या सर्टिफिकेटीचेर. म्हणजे तेन्ना तेंच्यांनी ती ट्रायल मारून पळोवंक ना की तांकां स्पीड गव्हर्नर आसा काय ना, गाडी 80 किलोमीटर चलता काय, 90 जाता काय, 20 जाता काय, 30 जाता कितें वॉटेवर तेंच्यांनी ती पळोवंक ना. तेन्ना आरटीओन काडले आनी सगळ्यांक फिटमेंट हे पासिंग करून गाडी दिली. आता हे कंपनी आता जेन्ना गोंयांत एक्सिडंट वाडपाक लागले तेन्ना जेन्ना ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाक लोक ब्लेम करपाक लागले तेन्ना हे तुमचे स्पीड गव्हर्नर हा टॅक्सीकारांचे ते चॅक करपाक लागले. आता चॅक केलो करपाक लागले फायन दिवपाक लागले तेन्ना टॅक्सीकारां मदीं बोवाळ जालो. जेन्ना ते टॅक्सीकार जेंच्यांनी ऑलरेडी पयशे भरलेले 4,000, 5,000 म्हणजे 6,000 हे जेमिनी कंपनीक भरलेले आनी तेंच्यांनी तांकां फिटमेंट सर्टिफिकेट दिल्ली पूण तो युनिट आसा तो स्पीड गव्हर्नर हा तो फिट करूंक नासलो. जेन्ना ते कंपनीन गेले जाल्यार ती कंपनी सध्या बंद आहा. ती कंपनीचे ऑफिस गोंयांत बंद जाल्ले. तांकां ते स्पीड गव्हर्नर थंय मेळना. तेंच्यांनी जो ऑलरेडी पेमेंट केला तांकां तो युनिट आसा तो बसोवपाक कंपनी बंद जाल्लेली आसा आनी जेंच्यांनी बसोवन तांकां कोणाक रिन्युअल येयल्ले आसा ते रिन्युअलूय करपाक ही कंपनी सध्या ना. आणि त्या कंपनीन जे युनिट दिल्ले भितर जो चीप आसपाक जाय तो चीप सुद्धा तेतून ना आणि ते मीटर जर स्पीड गव्हर्नर जर मोडले जाल्यार ते रिपेरिंग सुद्धा करपाक ती कंपनी सध्या गोंयांत ना. तेंच्यांनी ऑफिस आपले बंद केल्ल्या आणि हेका लागून सगळ्या टॅक्सीकारांचेर एक हातान येयल्लो आसा, भंय पडलेलो आसा आणि तांकां लागून तांकां सध्या 10,000, 15,000, 20,000 वॉटेवर कितें आहा ते डिफरंट फायन्स तांकां पडत आसा आणि ते भियाल्ले आहा. तेवटेन महावीर गुदिनो आपली दादागिरी करता, तो व्हडली शाणपणां सांगता, तो तांकां भंय घालता टॅक्सीकारांक की तुमचे आमी परमिटां कॅन्सल करतले, तुमचे टॅक्सी आमी रस्त्या वयल्यान काडटले आनी लायसन्स कॅन्सल करतले आनी नाका ते डायलॉग बाजी तो करीत आसा. हो बीजेपी सरकार जो स्वयंपूर्ण गोंयचे नारे दिता आयज तेंच्याच गव्हर्नमेंटान ह्या बीजेपी गव्हर्नमेंटानूच ऑथरायज केल्ली कंपनी जेमिनी म्हणून जी कंपनी आसली त्या कंपनी आयज बंद जाल्ली आसा आनी तेंच्यांनी टॅक्सीकारांक निव्वळ फटयल्ल्या.
आता सरकार ह्या जेमिनी कंपनीचेर कितें एक्शन घेतले आनी कितले बेगीन घेतले आनी गोंयकार टॅक्सीकारांनी ज्यांच्यानी पेमेंट केला तांकां कितें न्याय मेळटलो? प्रत्येकाचे 5-5, 6-6 हजार जितून अडकलेले आसा तेंच्यांनी पेमेंट केल्ले आसा. दुसरे म्हटल्यार ही जी कंपनी जेन्ना अप्रूव्ह केली तेन्ना त्या कंपनीचे ऑफिस सारखे पर्मनंट गोंयान आसतले काय ना, तेंची सर्व्हिस आसतली काय ना, आनी तो युनिट बसयला भितर जो नेसेसरी चिप जाय तो आसा काय ना, हे सगळे सरकारान कित्याक चॅक करूंक ना? तेन्ना जर सरकारान हे सगळे चॅक केल्ले, कंपनी ऑथरायज करच्या पयलीं जर चॅक केल्ले, ते कंपनीची फिटमेंट सर्टिफिकेट घेवच्या पयलीं सगळे कंपनीचे इंटिग्रिटी चॅक केल्ली, तेचे जे क्रिडेन्शियल्स आसा ते जर सारखे चॅक केल्ले जाल्यार आयज म्हाका दिसता ही परिस्थिती येवची नासली. आनी दुसरे सुवातेर जेन्ना ती फिटमेंट सर्टिफिकेट दिली आनी तेन्ना तो युनिट फिट जावंक नासलो तेन्ना त्या आरटीओन तांकां पासिंग कशे गाडयो केले? आरटीओन तेन्ना चेक करपाक जाय आसले, सरकारा कडेन ते मेकॅनिझम आसपाक जाय आसले, तशे ट्रॅक आसपाक जाय आसले की गाडी 80 स्पिडीर चलता, कितले स्पिडीर चलता, कट ऑफ कितल्याचेर जाता, तो युनिट सारको आसा काय ना, भितर ते नेसेसरी सगळे चिप्स आसा काय ना, हे सगळे सरकारान चेक करपाक जाय आसले, जे सरकारान करूंक ना आनी तांकां सगळ्यांक पासिंग करून दिले. आता हेतून कंपनी फॉल्टी आसा आनी जे आरटीओन ज्या डिपार्टमेंटान तांकां युनिट नासतना पासिंग केले ते फॉल्टी आसा. आता ह्या दोगांचेर, त्या ऑफिसरांचेर आनी त्या कंपनीचेर सरकार कितें एक्शन घेतलो? तुम्ही गरीब बाबडे जे गोंयकार आपले टॅक्सीचेर पोट भरता तेंचेर तुम्ही एक्शन घेता, तांकां 10,000 हजार तुम्ही फायन मारतात, आनी जे कंपनी लुटून गेले गोंयकारांक फोटोन गेला, ज्या ऑफिसरांनी हांगा तांकां पासिंग दिले, सर्टिफिकेट असले फेक सर्टिफिकेटींचे जेतून युनिट बसय नासतना जे सर्टिफिकेटींचेर जे गाडयो पासिंग केले ते केला, तांकां तुम्ही कितें करतले पळय हे आमकां सरकारा कडल्यान कळपाक जाय. कित्याक तुम्ही सामान्य गोंयकारांक एवरी डे तुम्ही तांकां त्रास करून तेंच्या पोटार आड येवन तेंचे पोट काबार करून तुम्ही गोंयकारांचो टॅक्सी बिझनस काबार करूं नाका. माविन गुदिनोक एका सगळे मायग्रंट आनी आउटसायड जे कंपनीज आसा ते गोंयान हाडपाक जाय. गोंयचो टॅक्सी बिझनस ताका काडून भायल्यांच्या हातीन दिवपाक जाय आनी गोंयकारांक ताका काबार करपाक जाय. कित्याक ह्या माविन गुदिनोक गोंयकारांचो राग हो पयलेच्यान ना. त्याच्या कॉन्स्टिट्युएन्सीन जशे त्यांनी मायग्रंट भरला, जशे दाबोली एअरपोर्टाचेर त्यांनी मॅक्झिमम मायग्रंटांचे टॅक्सी लायल्ले आसा तांकां तो सपोर्ट करता, जशी एपां त्यांनी हाडलेली आसा आनी तो एप हाडपाक सोदता. ह्या सगळ्याचेर कळोन येता की बीजेपी गव्हर्नमेंट सध्या टॅक्सीकारांच्या विरुद्ध जाल्लो आसा. एव्हरी टायम इलेक्शन येता तेन्ना तांकां त्रास करता आनी मागीर बारीकशे तांकां रिलॅक्सेशन दिता आनी तांकां परतो फोंडान घालता. एव्हरी टायम सेम जाता. तशेंच टॅक्सी मिटर जेन्ना लायल्लो तेन्ना सरकारान गेल्या फावटी इलेक्शनाक बोवाळ जालो म्हणून टॅक्सी मिटर आपल्या आंगार घेतलो, म्हणजे टॅक्स पेयराच्या पयशांनी 11,200 रुपयाचो टॅक्सी मिटर सगळ्यांक लायलो. तो लायलो तेन्ना तांकां खंयच्याच टॅक्सीकाराक सांगूंक ना की हेची 4,500 रुपया कितें आहा ती रिन्युअल फी तुका पडटली म्हणून. एव्हरी इयर तुका 4,500 रिन्युअल करचे पडटले. इमेजिन करा, एक मीटर आसा त्याची ओरिजिनल कॉस्ट आसा 11,200 आणि रिन्युअल त्याचे 4,500, म्हणजे ऑलमोस्ट 50% कॉस्ट त्याचे रिन्युअल आसा. जाल्यार हे सरकार फक्त टॅक्सीकारांची लूट करता. कित्याक ह्या सरकाराक जाय गोंयचे टॅक्सी बंद जाल्ले आनी भायले टॅक्सी गोंयांत येयले. आनी अशेंच सध्या मोपा एअरपोर्टाचेर चलता, भायल्यान कर्नाटकाच्यान एमएच गाडयो, महाराष्ट्राच्यान गाडयो येता, ते गाडयो चलता विदाउट एनी डॉक्युमेंटेशन, सारखे काय नासतना, बॅजीस नासतना, म्हणजे मीटर सारखे नासतना ते चलता. आनी तांकां सध्या हो गव्हर्नमेंट आनी गव्हर्नमेंटाचे जे मेकॅनिझम आसा ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट ते तांकां त्रास करिना. सिमिलर गोवा मायल्साचे आसा. गोवा मायल्साचे कितलेशेच व्हिडिओ येता, विदाउट बॅजीस हे टॅक्सी चलयतात, इलिगल भाडी मारतात, बॅज एप बंद करतात आनी भाडी उखलतात आनी गोंयच्या टॅक्सीकारांच्या पोटा आड येतात. हे सगळे जेन्ना चलता तेन्ना आमकां इतलें दिसता की आमच्या टॅक्सीकार भावांचेर हो अन्याय जाता. सरकारान हेचेर बेगिनातले बेगीन उपाय काडपाचो. जी कंपनी आसा, ही जेमिनी कंपनी आहा, त्याच्या ऑफिसाचेर जर पळयत जाल्यार सध्या हे मारलेले आसा, स्पीड गव्हर्नर नॉट अवेलेबल म्हणून. हे जेमिनी ऑफिसाच्या भायर सध्या हे मारलेले आहा, प्लीज टेक प्रायर अपॉइंटमेंट फॉर द सेम. आता आनी एक गजाल आहा की हे कंपनीचे जर तुम्ही पळोवपाक गेले, दिस इज दॅट कंपनी. ही जेमिनी ही कंपनी आसा, ही तेची सर्टिफिकेट आसा, ही फिटमेंट सर्टिफिकेट तेंच्यांनी दिल्ली आसा, जेमिनी कंपनी. हे कंपनीन फिटमेंट सर्टिफिकेट दिला पण मीटरूच इन्स्टॉल करूंक ना. आनी ह्या सर्टिफिकेटीचेर आरटीओन परमिशनां दिल्ली आसा, परमिट्स दिल्ली आहा. म्हणजे केदो व्हडलो स्कॅम तो पळया. म्हणजे ही कंपनी हाडपाक माविन गुदिनोचो हात आसा काय? आता ही कंपनी लुटून गेली, आता तेंच्यांनी आनी एक कंपनी कसली तरी हाडल्या
आणि त्या कंपनीचे मीटर घाल म्हणून सांगतात ते. म्हणजे तुमचे ते 5,000 ते गेले, आता ब्लॅकान 5,000 6,000 पण 8,000 रुपये सुद्धा म्हणजे फायन एव्हरी टाइम पडटली म्हणून लोक 8,000 सुद्धा ब्लॅकान सध्या मीटर घालपाक टॅक्सीकार बाबडे आमचे भाव आसा ते फुडें चल्लेले आहा. म्हणजे पयलींचे 5,000 तेंचे गेले आणि आता तांकां 8,000 आनी मोडपाक जाय. तो जर घालिना जाल्यार हो सरकार तांकां फायन दिता. आणि अशें सिमिलर तेंच्यांनी जेन्ना हाय सेक्युरिटी नंबर प्लेट येयल्ली त्या नंबर प्लेटींगूय हेच केल्ले तेंच्यांनी. लोकांक सांगलेले तुम्ही हाय सेक्युरिटी नंबर प्लेट घालना तुमकां फायन पडटली म्हणून, आणि ती 100 रुपयाची नंबर प्लेट 500 रुपये 600 रुपये 800 रुपये कितें तरी घातले, लोकांक लायनीक दवरले आणि ते नंबर प्लेटी आता धोळे जाले. हाय सेक्युरिटी जशे मोदीन सांगलेले ते 2000च्या नोटीन चीप आसतले पळय, तशे मोदी आमच्या वांगडल्या पप्पून सांगले ते कोण आसलो खबर ना म्हाका याद ना आता कोण आसलो तो, पूण पप्पूच आसतलो कोणी वॉटेवर. त्यांनी सांगले की तितून चीप आहा म्हणून हाय सेक्युरिटी तुमची गाडी शेणल्यार बिणल्यार ती मेळटली म्हणून. आता कसली हाय सेक्युरिटी ती ना हे ना, आणि आता हे स्कॅम नेक्स्ट जाल्ले आसा मीटराचे आणि स्पीड गव्हर्नराचे. आमचे सरकाराकडे इतलेच मागणे आहा की तुम्ही टॅक्सीकारांक त्रास दिवचो न्हू. जे स्पीड गव्हर्नर तुम्ही जे कंपनीन फ्रॉड केला त्या कंपनीक तुम्ही पेनल्टी दिवची. ज्या लोकांनी पैसे भरला तांकां सर्टिफिकेटी तुम्ही दिला तांकां तुम्ही फायन दिवचे न्हू, आणि तांकां तुम्ही कितें तरी रिलॅक्सेशन दिवचे. त्यांचे जे मीटर्स आसा तांकां जर बसोवंक ना त्या कंपनी कडल्यान ते रिकवर करून मीटर बसोवचे. सारख्या क्वॉलिटीचे बऱ्या क्वॉलिटीचे मीटर बसोवचे. कित्याक आता ऑलरेडी तुम्ही एक व्हिडिओ पयला आसतलो, एक मीटर एक स्पीड गव्हर्नर बसयला आणि त्या स्पीड गव्हर्नरान टॅक्सीची स्पीडूच वाडना, 20च्या वयरूच वचना. फाल्यां इंजिनाक लोक 10-10 15-15 लाखाचे गाडयो घेतात. जेन्ना तुम्ही असले 40 मीटर बसयता तेन्ना जर इंजिनाक कितें प्रॉब्लेम जालो, गाडयेक जर कितें प्रॉब्लेम जालो, फाल्यां एक्सिडंट जालो आनी कितें जालें लायफ लॉस जालो जाल्यार हाका जिम्मेदार कोण आसतलो. म्हणजे सरकार जेन्ना ऑथरायज करता खंयच्याय कंपनीक ती सारकी चॅक सरकार कित्याक करिना, आणि असलो हो स्कॅम कित्याक करता, आणि आता नवीन कंपनी हाडून लोकांच्या टॅक्सीकारांच्या तकलेर हेंच्यांनी कित्याक घातलेली आसा. आणि एक शॉकिंग गजाल म्हटल्यार आरटीओ कितें करता, टॅक्सीन जेन्ना टुरिस्ट आसता टुरिस्टांक टॅक्सी थांबयता, टुरिस्टांक देंवयता आणि ट्रायल मारता. हे कितें नाका जाल्ले. म्हणजे आमचे जे टुरिस्ट आख्खे वर्ल्डाच्या गोंयान येतात, गोंयान आपलो क्वॉलिटी टाइम स्पेंड करपाक, तांकां तुम्ही इनडायरेक्टली तांकां तुम्ही हॅरेसमेंट करता. जशे ट्राफिक पुलीस रस्त्याचेर करता पळय, आता हे आरटीओ टॅक्सींतल्यान देंवन तांकां हॅरेसमेंट करपाक लागलेले आहा. तांकां देवप, तांकां दवरप आणि मागीर तूं ती हे मारप, राउंड मारप टॅक्सीचो आणि तांकां सगळे देंवन तांकां सकयल दवरप. हे कितें हे लिटरली हे गोंयचेर एक आमच्या गोंयचेर आमचो एक डाग आसा. हो ह्या बीजेपी सरकारान केल्लेले पाप आसा हे. कित्याक टुरिस्ट गोंयान गोंय म्हणून येता, तुमचो बीजेपी गव्हर्नमेंट म्हणून येना, ते गोंय म्हणून येता. जेन्ना तो गोंयान येता तेन्ना ताका तो रिस्पेक्ट मेळपाक जाय, तो रिस्पेक्ट दिवपाक जाय. स्पेशली जे टॅक्सीन भोंवतात ते टुरिस्टांक तुम्ही रिस्पेक्ट तो दिवपाकूच जाय. तांकां अशें देंवन तुम्ही चेकिंग करपाक शकना. सो आमचो हेचेर पूर्ण निशेध आसा. सरकाराचे जे एक्टिव्हिटीज चल्ला, सरकाराची जी दादागिरी चल्ला, टॅक्सीकारांचेर हुकुमशाही चल्ला, तेचेर आमचो पूर्ण निशेध आसा. आणि एक विशय म्हटल्यार मोपा एअरपोर्टाचेर गोवा मायल्स आसा. गोवा मायल्साचेर तेंच्यांनी व्हडलो रेट चार्ट मारलेलो आसा. गोवा मायल्साची रेट 1000 रुपया जाल्यार गव्हर्नमेंटाचे बाकीच्या टॅक्सीची जी रेट आसा ती 1500 रुपया आसा. जाल्यार हेतून तुम्ही फेअर कॉम्पिटिशन कशें आसतलें. एका कंपनीक तुम्ही मिटराचेर तेजे कांय ना, मीटर गाडयेन आसा ते बेश्टे आसा, तेजेर तुम्ही तांकां सवाय रेटीन तांकां भाडी मारपाक दिता. दुसरे कडेन तुम्ही ऑथरायज केल्ले आसा टॅक्सीकार तांकां भाडी मेळना, कित्याक तेंची रेट चड आसा. म्हणजे हेचेर इतलेच कळटा की ह्या सरकाराक गोंयच्या टॅक्सीकारांक काबार करपाक जाय. जशे कोस्टल बेल्टाचे एमएलए आसा तेंच्यांनी इतली वर्सां तेंच्याकडे खेळ केलो, तांकां आपल्या पॉलिटिक्साक लागून यूज केले. एव्हरी टाइम इलेक्शनाकडे तांकां फेक आश्वासनां दिली, फेक मीटर, फेक गव्हर्नर आता तेंच्यांनी बसयले. टॅक्सी मिटराची सिमिलर परिस्थिती आसा. तांकां पैसे 4,500-5,000 तांकां भरचे पडटा, भरिना जाल्यार तांकां फायन पडटा. हे सगळे त्रास आयज टॅक्सीकारांक जाता. आणि आमी टॅक्सीकारांक इतलेच सांगता की एज अ रेव्होल्युशनरी गोल्स पार्टी आमी तुमच्या वांगडा आसा, सदांच तुमच्या वांगडा आसले, ह्याय फुडें तुमच्या वांगडा आसतले. आणि तुमचो जो विशय आसा तो आमच्या एमएलएच्या थ्रू आमचो एमएलए मेमोरेंडम एक घेवन सीएमाक प्रेझेंट करतलो. देव बरें करूं. कितें क्वेश्चन म्हणून तुका दिसता टॅक्सी ड्रायव्हर ते गाडी तांकां अर्जंट स्पीड जाय म्हणून ते स्पीड करतात. ना पळय कशें आतां हे कंपनी आतां पळय जेन्ना फायन पडटा पळय, आतां फायन पडटा तेन्ना कोण काडचो ना न्हू. फायन पडटा तेंचे गव्हर्नरूच ना गाडयेक. फायन आतां पडटा जेन्ना घेता पळय तांकां एअरपोर्ट पळय दोन गजाली आसा. आतां ह्या कंपनीन स्पीड गव्हर्नराची फिटमेंट सर्टिफिकेट दिले, पूण मिटरूच लागना.
मीटर अवेलेबलूच ना. आता तेंच्यांनी क्लियर कडे पळय हे तेंच्यांनी बरयल्ले आसा तेंच्या हेचेर तो दाराचेर कितें विचारता ना स्पीड तो कितें विचारता हय. तुमकां सर्टिफिकेट दिले विदाउट फिटमेंट केलं असता हय. जाल्यार ते टॅक्सी ओनराची जिम्मेदारी आसली रिस्पॉन्सिबिलिटी न्हू सांगपाक की बाबा आपल्याक जर मीटर ना जाल्यार तूं सर्टिफिकेट कसो दिता काय म्हणून. पळय कशें आसा जेन्ना तूं टॅक्सी चलयता तूं जर ती फिटमेंट सर्टिफिकेट घेयना तुजी गाडी पासिंग करिना. फाल्यां जेन्ना गाडी पासिंग करता पळय जर जेन्ना सरकारान कंपनी ऑथरायज केली ती जर कंपनी सारकी केल्ली रेडिली अवेलेबल करून जर दिले कित्याक तेंच्यांनी पयशे भरला फिटमेंटूय आहा म्हणून तांकां सर्टिफिकेटूय मेळ्ळी ना. आरटीओन सगळें पयलां आनी पासिंगूय केलें जाल्यार आरटीओन ती कशी पासिंग केली. म्हणजे हांगा जिम्मेदार कोण आसा जो आरटीओ जेणे हे सारखे रूल्स फॉलो करपाक जाय आसले एन्फोर्समेंट सारखे जावपाक जाय इम्प्लिमेंटेशन जावपाक जाय आसले ते तेंच्यांनी करूंक ना. म्हणजे हांगा खंय ना खंय तरी सगळ्या भितर एक गोलमाल आहा हो स्कॅम आसा. आनी आतां नवीन मीटर लाय म्हणटा गव्हर्नर लाय म्हणटा दुसऱ्या कंपनीचो. आतां ही कंपनी फाल्यां रस्त्याचेर विकता ते लोकेशन हांव सांगना कित्याक आमी स्टिंग ऑपरेशन करपाचें आहा. सो त्या रस्त्याचेर येता आनी थंयसर मिटरां विकतात 5-5, 6-6, 7-7, 8-8 हजारांक आनी ती लायता. फाल्यां ती कंपनी आसतली काय ना तो प्रश्न. आनी हे कंपनीचो मीटर गव्हर्नर जर मोडलो जाल्यार तो गव्हर्नर रिपेअर करपाक खंय वयतलो. म्हणजे परते तुजे 8,000 गेले आनी तो बील दिना. परते ते सांगता ते बील दिना आनी टॅक्सीकार भिवन आयज हे करीत आसा आपले मीटर लायता कित्याक 10,000 फायन भरच्या परस 8,000चो मीटर लायल्लो बरो म्हणून त्या बाबडे ते करता. म्हणजे प्रत्येक जाग्याचेर टॅक्सीकाराक तुमी सँडविच केले आनी पिवन खाल्ले. सादो टॅक्सी बिझनस स्ट्रीमलायन करपाक हे सरकारा कडेन जावना. रिजन सिंपल हांकां आपणाक बेनिफिशियल जाता ती ऍप्स हाडपाची आसा. ते ऍप भायली ऍप आसतली मायग्रंटांची ऍप आसतली कॉर्पोरेटांची ऍप आसतली जी आपली मनमानी गोंयच्या टुरिझम इंडस्ट्रीचेर ते करपाक सोदतात. जशे गोंयचे लॉज गोंयचे हॉटेल इंडस्ट्री गोंयचे बाकीची शॉप्स आहा टुरिझम ती भायल्यांच्या हातीन गेला. सो तसोच टॅक्सी बिझनसूय भायल्यांच्या हातीन दिवपाचो मोपा एअरपोर्टूय भायल्यांच्या हातीन दिवपाचे षडयंत्र. आनी आमचे टॅक्सीकार जेंच्यान 10 लाख 15 लाख रुपया म्हणून गाडयो घेतलेल्या कितल्याशाच जाणांचे टॅक्सी घरां आसात. मोपा एअरपोर्टाचेर 2-2, 3-3 दिसांनी तांकां एक भाडें मेळटा. आनी सगळ्या गोंयकारांकूय सांगता आयज सरकारान गोवा मायल्स हाडले कित्याक सगळ्यांक अफोर्डेबल टॅक्सी जावपाक जाय म्हणून व्हडली एडवर्टायज केली. आयज तूं वाळपय वच आनी गोवा मायल्स मार येता जाल्यार पळय. आयज तूं सांखळे वच आनी गोवा मायल्स मार येता जाल्यार पळय. आयज तूं सावड्डे वच आनी गोवा मायल्स मार. आयज तुमी गांवांनी तुमची सर्व्हिस ना म्हणजे तुमी सांगलेले गोंयकारांक अफोर्ड जावपाक जाय टॅक्सी गोंयकारांक बरें मेळपाक जाय गोंयकारांकडे बसी ना तांकां टॅक्सी मेळपाक जाय म्हणून तूं गोवा मायल्स हाडलेले. गोवा मायल्स तुमची फक्त कोस्टल लायनीचेर चलतात सिटींच्यान एअरपोर्टाचेर वयता पणजेच्यान म्हापसाच्यान. गांवांचें कितें म्हणजे गोंयकारांचो प्रॉब्लेम तसो धरलो. गोंयकार तर टॅक्सी चड युजूच करिना आनी जे गोंयकार टॅक्सी यूज करिना तांकां दिसता टॅक्सीकार माफिया टॅक्सीकार चोर टॅक्सीकार करोडपती. हांव सगळ्यांकडे मागता मुद्दाम त्या टॅक्सीकारांच्या घरांत चला तेंची परिस्थिती कितें आहा ते पळया. तेंची भुरगीं तेंची बायल तेंची आवय तेंची बापूय कशे जगता ते पळया. ते कसल्या परिस्थितीन रावता ते पळया. ते कशे आपले पयशे ऍडजस्ट करता ते पळया. तुमकां कळटलें कोण माफिया ते. हे माफिया ह्या बीजेपी आनी काँग्रेस सरकारान टॅक्सीकारांक पयलींच्यान केला कित्याक हांकां ऍप बेस्ड टॅक्सी गोंयांत एंट्री दिवपाक जाय आसली. टॅक्सीकारांच्या अगेन्स्ट गोंयकारांक करपाक जाय आसले आनी ही फूल कॉन्स्पिरसी तेंच्यांनी केली. गोंयकारांक टॅक्सीकारांच्या अगेन्स्ट केले म्हणजे टॅक्सीकार एके वाटेन आनी बाकीचे गोंयकार एके वाटेन हे केले तेंच्यांनी. आनी टॅक्सीकारांक आयज ते पिळवणूक करता तेंची छळवणूक करता आनी गोंयकार तांकां सपोर्ट करपाक फुडें येना बिकॉज तेंचे टॅगिंग एज अ माफिया म्हणून ह्या सरकारान पर्पजली केल्या. म्हणून तुझी स्पीड गव्हर्नराक ओपोज आमचो अपोज ना. स्पीड गव्हर्नर कायद्यान आसा कायद्यान घालपाक जाय तो कायद्यान आसपाकूच जाय. पूण अशें न्हू तुम्ही मीटर लायत जे गव्हर्नर लायतले ते फॉल्टी आसता ती कंपनीक मेळची ना आनी मागीर तुमी हे रिन्युअल घेतले रिन्युअल करतले रिन्युअल हाडचे ना मागीर सरकार तांकां फायन घालतलो. सरकारान पयलीं फायन कोणाक घालपाक जाय आसली जे जमिनी कंपनीचे मीटर अवेलेबल ना जेंची सर्व्हिस अवेलेबल ना तांकां पयलीं धरपाक जाय आसले न्हू. तो टॅक्सीकारांक कसो धरता. हे कंपनी सुशागत लायली गेली पळय ऑथरायज कोणी केल्ली सरकारान केल्ली. तेंचे फिटमेंट सर्टिफिकेट एक्सेप्ट कोण करतले आरटीओ करताले. जाल्यार टॅक्सीकारांक फायन कशी दिता पयलीं ते कंपनीक सोदपाक जाय ओनराक सोदपाक जाय आनी बेश्टी सर्टिफिकेट लावन जे हे दिला परमिटा दिला ते आरटीओ धरपाक जाय तांकां सस्पेंड करपाक जाय. गरीब टॅक्सीकारांक न्हू. टॅक्सीकार काबार जाल्लो आसा. सो हे सरकाराचे षडयंत्र आसा फक्त टॅक्सी काबार करपाक. माबीन मोदीचो स्पेशली बिकॉज ही इज अ मायग्रंट मोगी ताका मायग्रंटांचो भायल्या लोकांचो खूब मोग आसा भायल्या कंपनीचोय ताका मोग आसा आनी तांकां भितर हाडपाक आनी ही लॉबी करून आपले कमिशन करपाक कमिशन खावपाक हे सगळे षडयंत्र ह्या बीजेपीचे चल्लेले. म्हणून खुबशे टॅक्सीकार कितें करता स्पीड गव्हर्नर घेता आनी आपूण सोडून घालता म्हणटा मागीर ते म्हणटा घालना काय ते पास करून घेता
पळय कितें आसलें तरी हांवूय सांगता की जो रूल आसा स्पीड गव्हर्नर आसपाक जाय तो आसपाकूच जाय, तो कोणें काडून नाजाल्यार काडून दवरलो नाजाल्यार बेश्टी सर्टिफिकेट घेतले हें जावपाक जायना. स्पीड गव्हर्नर आसा हो रूल फॉलो जावपाक जाय आनी तो आमी तरी मानिना की टॅक्सीचो मिटर नासतना जर रूल आसा आनी तो ब्रेक करून गाडी चलोवप दॅट इज रॉंग. बट हे पयली इश्यू सॉल्व जावपाक जाय. तेंच्यांनी पयशे भरला न्हू, आता पयशे भरी नासतना जर ते चलयताले गाडी सुद्धा मिस्टेक आहा. टॅक्सी काढून सुद्धा पळय कितें आहा, सगळेच जाण सदांच रायट नासता, पूण हेतून आमी सगळ्यांक जनरलायज करपाक शकना. थोड्यांनी जर ते केले हेचो मिनींग न्हू की सगळे जाता पळय, थोडे जाण टॅक्सीकार मस्ती करता, हेचो मिनींग हे न्हू की सगळे जाण मस्ती करता. सो आमी जनरलायज करपाक शकना. पूण मॅक्झिमम टॅक्सीकार हे लॉयल आसा, बरे आसा, तांकां लागून ही टुरिझम इंडस्ट्री इतली व्हडली वाडलेली आसा. इतले टुरिस्ट गोंयांत जर आयज येतात जाल्यार जस्ट बिकॉज ऑफ टॅक्सीकारांचे रिलेशन बिल्डिंग आनी तेंची सर्व्हिस, आनी तांकां जाय जर आमी भायर मारले जाल्यार दिस वील बी बिग इनजस्टीस. आनी एक आसा, मिनिस्टरान स्टेटमेंट केल्लें की एका म्हयन्याक हितून स्पीड गव्हर्नर सगळ्या ट्रान्सपोर्ट व्हेकल्सांनी बसोवपाक. ट्रान्सपोर्ट म्हटल्यार सगळे जे सगळे कमर्शियल गाडी. सो इतले स्पीड गव्हर्नर गोंयांत अवेलेबल आसा, जावं खंयचो वेंडर अवेलेबल करूं शकता, त्याचे प्रायस टॅगिंग कशें आसता? तोच प्रॉब्लम हा की हांव स्पीड गव्हर्नर जेन्ना गोंयांत बसयले लास्ट टायम तेन्ना कोणे 5,000 बसयले, कोणी 6,000, कोणे 10, कोणे 12,000ची सुद्धा बिलां आसा. म्हणजे हितून स्टँडर्डायझेशन काय ना. म्हणजे तुम्ही 3-4 कंपनी हाडटात आनी ते 3-4 कंपनी आपणाक जाय तशे रेट दितात, मागीर ते दाखयता की सप्लाय ना म्हणून आनी तेतून ते ब्लॅकान मागीर विकतात. सो सेम गजाली हांगाय चलता. आतां परतो हांव तुका सांगता, हे जे नाटक चल्लां हे परतो स्कॅम आसा. हेतून मिनिस्टर माविन गुदिन्हो डायरेक्टली इन्वॉल्व आसा आनी हे फक्त असले कंपनी हाडपाचे, पयशे करपाचे आनी ते कंपनीक बॅगा पॅक करून आपल्या घरात हाडपाचे, हेच परत जावपाचें. सिमिलर म्हणजे स्ट्राईक चालू हा, एसटी लोक 3 दीस जाले आज, तुम्ही कोण पावूंक ना थंय. तो कितें आसा, तो जो स्ट्रायक चलता, जे फूल रिजर्वेशन जे चलता पळय, ते मिशन पॉलिटिकल रिजर्वेशन फॉर द ग्रुप आहा, त्याच्या अंडर सगळे चलताले हे 2 वर्सां. आता जो तेंच्यांनी केला तर त्या बॅनराचेर ना. आनी तेंचो डिमांड आमी पळयला, तेंचो जो डिमांड आहा तो ते कितें म्हणटा की आमकां फायनल रिजर्वेशन जाय इलेक्शन कमिशनाचे. आनी जे तुमी सिरीज ऑफ आतां एक्टिविटीज पळयला आसतले की जेन्ना मोर्चा जाला असेंब्लीचेर, मागीर आमी ते सीएमाक मेळ्ळे, मागीर असेंब्ली ऑल पार्टी डेलिगेशनाचे मागीर उत्तर दिले. मागीर आमी डिमांड कितें करतले की एक आमकां डिलिमिटेशन कमिशन जाय बेगीच्या बेगीन. कित्याक प्रोसेस कसो आसता की आर्टिकल 81 आहा, आर्टिकल 170 आहा, मागीर आर्टिकल 330 आहा, 332 हे सगळे प्रोसेस आहा. डिलिमिटेशन कमिशन पयलीं जावपाक जाय, बसपाक जाय, लिमीट करपाक जाय. आनी सेन्सस जो अवेलेबल आसा ऑलरेडी, आतां तुमी नॅवर करूंक सोदता, तेज्या आदाराचेर तुमकां दिवपाक जाय. आतां ते डिमांड कितें करता, तो ग्रुप आहा ते डिमांड करता की रिजर्वेशन इलेक्शन कमिशन आतांच नोटिफाय करचे, बेगीन कोड ऑफ कंडक्ट. तशें जावंक शकना. तशें जालें जाल्यार दुसरी बाजू कितें आहा की जे जर परत 4 कॉन्स्टिट्युएन्सी रिजर्व जाले, सांगे, प्रियोड, नुवेम आनी दुसरी केपें जाली, सांगेचो आमदार जर फळदेसाय आहा तो काय एसटी न्हू, फाल्यां जर आतां अचानक जर प्रोसेस फॉलो करना, जर कॉन्स्टिट्युशन व्हॅलिडिटी ताका ना, जर आमी ते पास जाले जाल्यार ते चॅलेंज करूंक शकता. कित्याक हे रिजर्वेशन आमकां 2027 मेळटलें. सो अशें आमकां केल्लें नाका. कित्याक आमी कितें म्हणटा, डिलिमिटेशन कमिशन बसपाक जाय आनी हेचेर उतर दिवपाक जाय. आनी जे काल जे बील येयल्ले, काल जे कॅबिनेट डिसिजन, तेजेर आमी थोडें सांगता की आयज बीजेपीन कितें आमी पळयलें की बीजेपी मोर्चान आनी सीएमान आनी बाकीच्या लिडरांनी की पेडे वाटले आनी सेलिब्रेट केले की रिजर्वेशन जालें म्हणून. एक्चुअली तशें ना तें. हांव तुमकां इन शॉर्ट सांगता की वो कॅबिनेट काल पियुष गोयलान प्रेस घेतलो, वो फक्त इतलेंच आहा ऑफिशियल, वो प्रेस नोट आहा, हेच्या अंतर्गत आनी कांयच ना. तेंच्यांनी कितें सांगता म्हाका तुमकां, रिएडजस्टमेंट ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ शेड्यूल्ड ट्रायब इन असेंब्ली कॉन्स्टिट्यूशन ऑफ द स्टेट ऑफ गोवा बिल 2024. हे बिल 2024 पार्लमेंट सेशनान येतले. आता पार्लमेंट सेशन केन्ना, जेन्ना इलेक्शन सोंपता, जेन्ना इलेक्शन जातकीर न्यू कॅबिनेट जातले, न्यू गव्हर्नमेंट जातलो, तेन्ना हे बिल येतले. आनी हे बिलान कितें म्हणटा, हे बिल डिफरंटूच आहा जे आमी डिमांड करताले. हे बिलान कितें म्हणटा, पावर सगळे इलेक्शन कमिशनाक वयतले, सेन्सस कमिशनर बसतलो, नवे सेन्सस जातले, मागीर डिलिमिटेशन करतलो आर्टिकल 170 हे, आनी मागीर रिजर्व करतलो. हेका कितलो टायम लागतलो खबर ना. आतां जेन्ना हे बिल अजून एक्टूच जावना आनी जेन्ना एक्ट जातकीर बिल जातकीर तेच्या पयलीं प्रेसिडेंटाक वयतले पास जावपाक जाय, मागीर तेचे रुल्स येता. एक बिल जेन्ना एक एक्ट येता ते सपोर्टिंग रुल्स आसता तेवूय अजून जावंक ना. सो सेलिब्रेट करपाचे आमकां कित्याक सेलिब्रेट करता. आनी दुसरी गजाल आहा, सेन्सस ऑलरेडी जाल्लो आसा.
आम्ही ते कितें म्हणटा ते नेवो सेन्सस जर पावस पयलीं बिलाची फर्स्टूच म्हणटा की सेन्सस कमिशनर बसतलो आनी तो सेन्सस नेवो करतलो. ऑलरेडी तुम्ही पळय 2013 एक नोटिफिकेशन आरजीआयन ऑलरेडी सेन्सस केल्लो आसा. त्या सेन्ससच्या अंडर गोवाचे एसटी पॉप्युलेशन 1,33,156 आसा एज पर 2008 सेन्सस. सो ऑलरेडी सेन्सस केलं. ह्या सेन्ससाच्या बेसीचेर आम्ही म्हणटाले की डिलिमिटेशन कमिशन बसया आणि डिलिमिट करचे 4 कॉन्स्टिट्युएन्सी खंयच्यो ते डिलिमिट करचे. तेजे नोटिफिकेशन आमकां कोड ऑफ कंडक्टाच्या पयलीं जाय आसलें. नाजाल्यार ऑर्डिनन्स हाडपाचो हे आमकां जाय आशिल्लें. आनी हे उत्तर अमित शाहांचे आमी डेलिगेशन गेल्ले ताका दिल्ले. ते सोडून आयज हेंच्यांनी एक बिल म्हणून हाडला. आणि हे कांयच न्हू. हे फक्त जसं इलेक्शन जुमला जसं म्हणटाले इट इज एन आय वॉच आणि काय न्हू. आणि जे गोविंद गावडे नाल्यार तेंचो बीजेपीचो मोर्चा जो बारबोसो आहा ते सेलिब्रेट करताले, पेडे वाडटाले. आमी हांगा रस्त्यार गेले. आमी हांगा पणजेच्यान मागीर चलवार आनी पुलाचेर तेन्ना तुमी कोण आसले? गोविंद गावडे तेन्ना नासलो. तेन्ना तो बारबोसोय नासलो. आनी आतां कोण तो मोर्चा थोडे करता पळय लिडर्स आहा पळय तेवो थंयसर नासले. तेन्ना तुम्ही हो क्वेश्चन विचारपाक जाय तेंकां. तुम्ही थंयसर जे ह्या मोर्चा चलतालो तेन्ना आमच्या असेंब्ली मोर्चा गेल्लो तेन्ना थोडे लिडर्स नासले. सो तेंचो हेतू कितें आहा? हे जेन्ना मिशन पॉलिटिकल रिजर्वेशन एक ग्रुप जाला, सगळे ग्रुप तेजे वांगडा आसा. आमी आरसीपी आमच्या एसटी विंग सगळे तांकां सपोर्ट केल्ले आसा. तुम्ही सेपरेटली तो कित्याक करता? आनी डिमांड डिफरंट तेंचो डिमांड ते कितें म्हणटा रिजर्वेशन आतांच जाय. रिजर्वेशन आतां तुमकां मेळपाकूच शकना. की आर्टिकल 81 आर्टिकल 170 आहा त्याच्या पयलीं डिलिमिटेशन तो हो प्रोसेस आमी प्रोसेस जावपाक जाय. फाल्यां जर आयजूच तांकां रिजर्वेशन दिलें जाल्यार ते चॅलेंज जातले. आनी काल जे बिल येयलें तेतून म्हाका दिसता तेंच्यांनी तो हे केला तो तेंचो खंय नाका तरी तेंच्यांनी चिंतपाक जाय. अजय एक आमी ताका हो क्वेश्चन विचारलेलो कित्याक ना तेन्ना तेणें म्हणलें की आमची स्ट्रॅटेजी बीजेपी कन्फ्यूज करपाची. तूं आतां सांगता तें डिफरंट. त्यांचा डिमांड जो आहा तो डिफरंट आहा. कित्याक सांग जे फूल 2 वर्सां चलता ते मिशन पॉलिटिकल रिजर्वेशन एक सोसायटी फॉर्म जाला ओनली फॉर द पर्पज ऑफ शेड्यूल ट्रायबाक रिजर्वेशन मेळपाक जाय. आनी तेंच्यांनी एक आयज सेपरेटली आयज मडगांव एक दोनपारा प्रेस घेतलेल्या आनी तेंच्यांनी हो निशेध केला. त्यांचो डिमांड आहा तो सेपरेट आहा. ते कितें म्हणटा रिजर्वेशन आतांच जाय. कोड ऑफ 15 तारखेक कोड लागता तेच्या पयलीं आमकां रिजर्वेशन जाय. नोटिफिकेशन फ्रॉम इलेक्शन कमिशन तशें जावंक शकना. कित्याक ते जाले आसले इट इज नॉट कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिड. ते चॅलेंज जातले. सुभाष फळदेसाय राजेश फळदेसाय एक चॅलेंज करतले की 2027 मेळटले. आतां काम केले ते मेळना. आनी जे 2024 बिल येयला तेवूय सगळे रॉंग आसा. आनी इट इज आय वॉच आमकां तरी दिसता. आनी गोविंद गाडेन तरी पेडे तरी वाटपाचे ना. आनी पेडे वाटपाक तुमकां 10 वर्सां कित्याक लागली? जे वाटेन काँग्रेस म्हणटा काँग्रेसीन 2003 आमकां स्टेटस मेळ्ळो. 10 वर्सां पयलीं काँग्रेसीन काडले. मागीर 10 वर्सां आतां बीजेपीन काडले. हेच्या पयलीं मोदीन पयशे दिवंक नाका प्रमोद सावंताक पेडे वाटपाक. हो आमचो प्रश्न आसा. बारबोसाकूय प्रश्न आनी हेका गोविंद गावडेकूय प्रश्न आसा. आमी रस्त्यार आमी पुलिसां कडेन झगडटा. आमी तो मिटींग येता आनी तुमी पेडे वाडटा लोकांचे इतर. हो अंत्योदय सरकार बारीक लोकांचो सरकार आनी तो फेल जाल्लो आसा. आनी इट इज एन आय वॉच. जे कितें पियुष गोयलान काल नोटिफिकेशन काडला इट इज आय वॉच. कित्याक हेच्या पयलीं हो सेम आसा बिल रिएडजस्टमेंट 2013 ऑलरेडी येयल्ले आसा. ताका ऑर्डिनन्स आणि बिलाचो डिफरन्स तुमकां सांगता. बिल जे आसा पार्लमेंटान पास जाता प्लेस इंट्रोड्यूस जाता आनी मागीर ते हितून वता कितें म्हणटा प्रेसिडेंटाक आनी मागीर कायदो जाता मागीर रूल्स जाता. आनी ऑर्डिनन्स कितें ऑर्डिनन्सान तुका कॅबिनेट डिसिजन मागीर कॅबिनेट डिसिजन प्रेसिडेंटाचे असेंट मागीर असो ऑर्डिनन्स येता. 2013 येयल्लो मागीर 2013 तसोच ऑर्डिनन्स येयल्लो मागीर तो लॅप्स जालो. सो हे खंय ना खंय आय वॉच अशें तरी आमकां दिसता. माझा एक प्रश्न आहा सरकारान डिसिजन घेतला पळय कॅबिनेटाचेर ते सारखे आसा म्हणटा तूं? ना ते रॉंग आसा. कित्याक कॅबिनेट फाल्यां आतां पार्लमेंटान जर पावले जर पार्लमेंट नेक्स्ट सेशन केन्ना आसतलो नेक्स्ट गव्हर्मेंट कोण आसतलो मोदीच आसतलो आमकां खबर ना न्हू. कॅबिनेट डिसिजन आनी वन ऑन एंड वर्ड जाता. सद्या आमकां हेच बील ना. प्रेस करूच आसा. बिल सुद्दां ना आमचे कडेन. सो तो नॉन एंड वर्ड जाता आमकां खबर आहा. बिल घालतले म्हणटा म्हणजे सरकार इलेक्शन जर नेक्स्ट पार्लमेंट सेशन आसता पळय तेन्ना घालतले. तेन्ना सरकार कोण आसतलो तेन्ना कॅबिनेट कोण आसतलो तेन्ना मुख्यमंत्री कोण आसतलो आमकां खबर ना. तो वो डिसिजन वर्ड एंड वर्ड तेन्ना वर्ड जातलो की प्रेस नोट हे फक्त प्रेस नोट आनी प्रेस रिलीज जाता. ना आमी तरी हॅपी ना की आमी तरी हॅपी ना. आनी हो तरी एक जुमला आनी एक आय वॉच आसा बीजेपी गव्हर्मेंटाक. तुम्ही म्हणले ते दुसरा आरजीचो तुम्ही मुवमेंट केलेलो एसटी आरजीचो मुवमेंट ना. आरजीचो मुवमेंट मिशन पॉलिटिकल रिजर्वेशन तितून आमी पार्टीन आमचे सगळे जे पार्टीचे एसटी विंग आहा ना जाल्यार आमचे जे मेंबर्स आहा पळय तेंच्यांनी सपोर्ट केला. ना हे आता जो दुसरो ग्रुप बसले म्हणटा न्हू तुम्ही तेंचे कडेन उलोवपाक वचूंक ना?
ना आम्ही म्हणून कित्याक हो जो फॉर्म केला जो एसटी रिझर्वेशना खातीर जो एक ऑर्गनायझेशन फॉर्म केला ते मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन फॉर शेड्युल्ड ट्रायब्स ते कितें डिसायड करतले आमचे कडेन तेजे उलोवप चालूच आहा सकाळी तेजे कडेन उलयला तेंचे कडेन राती उलयले जेन्ना हे ताल्ले तेन्ना सो तेंच्यांनी सांगला की आमी फुडलो जो स्टेप्स आहा तो बिफोर कोड ऑफ कंडक्ट डिक्लेअर करतो. ओके म्हणून बाबा एक पयला की पयलीं न्हू इंडिया डान्साची एक प्रेस जाली म्हणजे मिटींग जाली आणि त्याच्या नंतर तेंच्यांनी डिक्लेअर केलें इंडिया डान्सा सगळ्यांक तितून तेंच्यांनी जो मणिकराव ठाकरे आहा तो म्हणटा की बीजेपीन सगळ्या स्टेटीन आरजीबी सारखे एक बिग टीम क्रिएट करून दवरल्या म्हणजे आता तो कितें सांगपाक सोदता की गुजराताक तेणी आम आदमी पार्टीक दवरलेली बी टीम म्हणून, राजस्थानाक तेणी आम आदमी पार्टीक दवरलेली बी टीम म्हणून, तेणी छत्तीसगडाक आम आदमी पार्टीक दवरलेली बी टीम म्हणून, तेणी कर्नाटकात दवरलेली आम आदमी पार्टीक बी टीम म्हणून. ह्या सगळ्याक म्हणजे तेचे म्हणणें इतलेंच आहा की ऑल ओव्हर इंडिया आम आदमी पार्टीक तेणी बी टीम म्हणून ह्या बीजेपीन दवरलेली आहा हे तेचे म्हणण्याचो अर्थ आसलो. तो नाव घेवपाक भियालो कित्याक सायडीकूच आम आदमी पार्टीचे एमएलए आसले, पदाधिकारी आसले म्हणून तो भियालो. सो ते तुमकां जर क्लियर करपाक गेल्यार इट इज आम आदमी पार्टी. थँक्यू. फोटो घेतले